दर वर्षाप्रमाणे श्री ज्योतिबाची व श्री चोपडाईची यात्रा श्रावणमध्ये षष्टीला असते। या षष्टीला महत्त्व चोपडाईने रत्नासूर रक्तबीज या राक्षसांना मारून जनतेचा किंवा समाजाचा उद्धार केला। आणखी ज्या वेळेला राक्षसांना मारत असताना त्यांच्या जहाल रक्ताने देवीच्या अंगावरती त्यांचे रक्त पडल्यामुळे त्या देवीच्या अंगाच्या शरीराचे दाह झाला। तो दाह शांत करण्यासाठी ज्योतिबा श्री ज्योतिबा व इतर देवतांनी इंद्र वगैरे या देवतांनी देवीचे रात्रभर सुक्ते वेगवेगळी सुक्ते गायली व देवीला वेगवेगळ्या वनस्पतीने आंघोळ घातली आणि त्यामुळे सकाळी 6 वाजेपर्यंत देवीचा राग शांत झाला। आणि राग शांत झाल्यानंतर देवीची पूर्ण आरती वगैरे देवीचं जागर करून सर्व लोक चांगबाला म्हणून देवीचा जो उपवास झालेला असतो तो उपवास सोडतात आणि देवीचा श्रीफळ नारळ म्हणून घराकडे घेऊन जातात। ज्योतिबाच्या नावानं चांगबाला।